या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला नवीन पॉइंट स्टार्ट करायचा कुठला, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. बघा हेडिंग आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, म्हणजे आपल्याला अल्कोहोल तयार करायचा आहे. अल्कोहोल तयार करण्यासाठी काही केमिकल रिएक्शन बघावे लागणार आहेत. त्यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची रिएक्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज, महत्त्वाची नाही आहे पण आपण त्याला पहिली रिएक्शन म्हणू. आता ही रिएक्शन तुम्ही पाहिलं तर NCERTच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलीच नाही आहे, तरी पण आपण घेतोय का तर ही एक मेथड ऑफ प्रिपरेशन आहे, परंतु जास्त वापरली जात नाही. पण का वापरली जात नाही हे बघू. पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन आहे दॅट इज फ्रॉम अल्किल हलाइड्स. अल्किल हलाइडचं रिप्रेझेंटेशन काय आहे तुमचं RX. मग RX पासून तुमचं अल्कोहोल कसं तयार करायचं हे आपल्याला बघायचं आहे. काय करायचं बघा, कुठलंही अल्किल हलाइड घेतलं तर ह्यांना कुणाला रिॲक्ट करायचं आहे, बाय द रिॲक्शन विथ तीन गोष्टी आहेत, ॲक्वियस अल्कली किंवा मॉइस्ट Ag2O सिल्वर ऑक्साइड. एकतर घेतलेलं अल्किल हलाइड ॲक्वियस अल्कली सोबत रिॲक्ट करायचं किंवा मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड सोबत रिॲक्ट करायचं. मॉइस्ट म्हणजे ओलसर, त्याच्यामध्ये काहीच नाही, मॉइश्चर असणार आहे, पाणी असणार आहे. आता हे ॲक्वियस KOH, ॲक्वियस अल्कली म्हणजे कोण, ॲक्वियस KOH, ॲक्वियस NOH आणि ह्या मॉइस्ट Ag2O पासून तयार होतं AgOH. आता लिहून घेऊ नका, इकडे लक्ष द्या. आपल्याला तयार काय करायचं आहे, अल्कोहोल. कुणापासून, अल्किल हलाइडपासून. कसं, रिॲक्शन कोणासोबत करायचं आहे, अल्कली सोबत किंवा मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड सोबत. आता जर आपण रिॲक्शन लिहायची म्हणाली तर रिॲक्शन कशी असेल पाहूया आपण. बघा एक रिॲक्शन घ्यायची, रिॲक्शनमध्ये काय घेऊ आपण, RX. व्हॉट इज द मिनिंग ऑफ RX, अल्किल हलाइड. हे यालाच पाहिजे, हा कोणताही अल्किल ग्रुप असू शकतो आणि हा हॅलोजन असू शकतो. याच्यामध्ये काय ॲड करायचं, ह्याला कुणासोबत रिॲक्शन करायची आपल्याला, ॲक्वियस अल्कली. ॲक्वियस अल्कली म्हणजे काय, ॲक्वियस KOH असेल, ॲक्वियस NaOH असेल किंवा मॉइस्ट काय असणार आहे ते, मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. त्याच्यापासून सिल्वर हायड्रॉक्साइड तयार होणार आहे. ह्या तिनापैकी कुणासोबतही ह्याला जर कंबाईन केलं की इथं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार आहे. आता न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण अल्किल हलाइडमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. काय होतंय, ह्या रिॲक्शनमध्ये हा X आहे तो दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन निघून जातो, म्हणजे हा न्यूक्लिओफाईल आहे. आपल्याकडे हे KOH, NaOH आणि AgOH आहे. तिघांमधून काय तयार होतं, OH मायनस. OH मायनस पण हा न्यूक्लिओफाईल आहे. या न्यूक्लिओफाईलच्या जागी OH येणार आहे. बघा RX मधला X मायनस न्यूक्लिओफाईल निघून जाणार, OH मायनस तिथे येणार, बिकॉज दिस इज स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल. का तर हे तिन्ही कसे आहेत, स्ट्रॉंग बेस आहेत. स्ट्रॉंग बेस काय करतो, स्ट्रॉंग बेस ऑफर करतो, OH मायनस ऑफर करतो म्हणजे देतो. हा OH मायनस हा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहे. न्यूक्लिओफाईल दुसऱ्या न्यूक्लिओफाईलला सबस्टिट्यूट केलं तर रिॲक्शन काय होईल तुमची, ROH अँड दिस इज नथिंग बट द अल्कोहोल. हे तुमचं काय, अल्कोहोल आहे. आता ह्या रिॲक्शनचा टाईप काय असेल तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. ह्या रिॲक्शनचं नाव टाईप काय आहे, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. जरा अर्थ लावायचा प्रयत्न करा बघू ह्याचा. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय असणार आहे, एक न्यूक्लिओफाईल दुसऱ्या न्यूक्लिओफाईलला काय करत असणार आहे, सबस्टिट्यूट करत असेल किंवा रिप्लेस करत असेल. दिस इज रिप्लेसमेंट रिॲक्शन आणि अल्कोहोल तयार होत असतं. जनरली ह्याच्यामध्ये काय होतंय की हे जे आपण KOH, NaOH आणि AgOH घेतले, दीज आर द स्ट्रॉंग बेस. मी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचे क्रायटेरिया लिहितो इथं. आपण इथं काय वापरलेलं आहे, स्ट्रॉंग बेस वापरले. कुठला स्ट्रॉंग बेस आहे, KOH, NaOH का सिल्वर हायड्रॉक्साइड, पोटॅशियम हायड्रॉक्साइड, सोडियम हायड्रॉक्साइड, सिल्वर हायड्रॉक्साइड, दीज ऑल आर दी स्ट्रॉंग बेसिस. स्ट्रॉंग बेसचा परिणाम काय होतोय, ह्या स्ट्रॉंग बेसमधला जो काय OH असेल तो ह्या कार्बनला, आता R म्हणजे कोण असणार आहे, कार्बनच असणार आहे, त्याला पाठीमागून अटॅक करणार. पाठीमागून म्हणजे कुठं, ज्या बाजूला X अटॅच आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूनं. इथं रिॲक्शन दोन पद्धतीने होण्याचे चान्सेस असतात किंवा तीन पद्धतीने होते. SN1 SN2 मध्ये आपण पाहिलेलं आहे की काय होतं, पहिल्यांदा हा X मायनस निघून जाईल, R वर प्लस चार्ज येईल, कार्बोकॅटायन तयार होईल. नंतर हा OH मायनस अटॅक करून अटॅच होईल. ही एक पहिली पद्धत. दुसरी पद्धत कशी, हा OH ह्या Rला ज्या बाजूला X अटॅच आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूने अटॅक करेल आणि हा OH हा X मायनस निघून जायची वाट पाहणार नाही, तो इकडून OH मायनस येईल, इकडून X मायनस निघून जाईल. दॅट इज SN2 रिॲक्शन.
मग इथं काय होत असतं, हा स्ट्रॉंग बेस असल्यामुळं हा एक्स मायनस निघून जायची वाट पाहणार नाही, त्यामुळे इथं आपलं मेकॅनिझम कुठलं होणार आहे, SN2, आणि हा OH आहे तो कुठून अटॅक करणार, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल टेक्स प्लेस फ्रॉम विच साइड, बॅक साइड, पाठीमागच्या बाजूने काय होणार, ह्याच्यामध्ये अटॅक हा होऊ शकतो. दुसरी गोष्ट एक लक्ष द्या, हा OH किंवा हा OH ह्या आरला जर पाठीमागून येऊन अटॅच झाला तर काय होणार आहे, हे तुमचं RX आहे त्याच्यामधला बॉन्ड हा हळूहळू काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. ॲट द सेम टाइम इकडे नवीन बॉन्ड कुठला तयार होणार आहे, OH मधला. जसा जसा हा बॉन्ड ब्रेक होईल तसा तसा हा बॉन्ड तयार होईल आणि R आणि OH चा अल्कोहोल तयार होईल. परंतु एक लक्षात घ्या, आरला ज्या बाजूला X अटॅच आहे त्याच्या विरुद्ध बाजूने OH येऊन अटॅच होईल. म्हणजे RX पेक्षा ROH चं स्ट्रक्चर कसं असणार आहे, एक्झॅक्टली अपोजिट असणार आहे. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ इन्व्हर्जन ऑफ स्ट्रक्चर किंवा इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशनचं काय झालं, इन्व्हर्जन, स्ट्रक्चर एक्झॅक्टली अपोजिट झालं. फॉर एक्झाम्पल हे कुठं होतं, लहानपणी पावसाळ्यात आपण छत्री घेऊन असं चाललेलं असतो आणि वारं येतं छत्री पूर्णपणे उलटी होती. दॅट इज कॉल्ड ॲज इन्व्हर्जन ऑफ अ स्ट्रक्चर. इथं RX स्ट्रक्चर आहे त्याच्यात एक्झॅक्टली उलटं स्ट्रक्चर ROH म्हणजे अल्कोहोलचं असणार आहे. इथं लक्षात आलं का. आता काय करायचं आहे, चौथी गोष्ट म्हणजे इथं कार्बोकॅटायन तयार होतात का, नो कार्बोकॅटायन फॉर्मेशन टेक्स प्लेस. इथं कार्बोकॅटायन तयार होणार नाही का, तर हा बेस स्ट्रॉंग आहे. जर वीक बेस घेतला ना तर मग मात्र काय होऊ शकतं, कार्बोकॅटायन तयार होऊ शकतो. पण आपण स्ट्रॉंग बेस घेतलाय, स्ट्रॉंग बेसिस घेतल्यामुळे हा OH मायनस डायरेक्टली पाठीमागून अटॅच करेल आणि कार्बोकॅटायन तयार होणार. मग जर तुम्ही ह्या 4 क्रायटेरिया पाहिले तर तुमच्या असं लक्षात यायला पाहिजे ना की आता हे कुठलं मेकॅनिझम असणार आहे, SN2 रिॲक्शन मेकॅनिझम असणार आहे. आणि दिस रिॲक्शन टेक्स प्लेस बाय न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, दॅट इज SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. मग एक्झाम्पल घेऊया का आपण, चलो. C2H5Br प्लस ॲक्वियस KOH काय तयार होईल, काय तयार होणार, हा OH इथं येईल, हा Br इकडे येईल, C2H5OH प्लस KBr, इथाइल ब्रोमाइड पासून इथाइल अल्कोहोल तयार होईल. चलो, C2H5I प्लस ॲक्वियस NaOH काय तयार होईल, हा OH इकडे येईल, हा आयोडीन इकडे येईल, C2H5OH प्लस Ki, इथाइल आयोडाइड पासून इथाइल अल्कोहोल तयार होईल. चलो, CH3Br प्लस ॲक्वियस AgOH किंवा मॉइस्ट AgOH म्हणूया आपण, ह्याला काय म्हणूया आपण, मॉइस्ट. ॲक्च्युली सॉरी इथं काय पाहिजे तुमचं, NaI पाहिजे. चले, इथं काय तयार होणार तुमचा, हा OH इथं आला, हा Br इकडे आला, CH3OH प्लस AgBr. आलं लक्षात. ह्या सगळ्या SN2 रिॲक्शन मेकॅनिझमनुसार रिॲक्शन होणार आहेत. सी दीज आर द 3 एक्झाम्पल्स ऑफ दिस रिॲक्शन. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, एक लक्ष द्या, काय आहे, जिथं जिथं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते तिथं तिथं इट इज पॉसिबल की इट इज पॉसिबिलिटी, देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ एलिमिनेशन रिॲक्शन. इथं अजून एका रिॲक्शनची पॉसिबिलिटी आहे, ती रिॲक्शन कुठली असणार आहे, इलिमिनेशनची. लक्षात ठेवा, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आणि इलिमिनेशन रिॲक्शन गोज इन हँड इन हँड. ते एकामेकाच्या हातात हात घालून चालले असतात. म्हणजे एखाद्या रिॲक्शनमध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन होत असेल तर लक्षात ठेवायचं तिथं इलिमिनेशन रिॲक्शन होण्याची सुद्धा पॉसिबिलिटी आहे. मग ॲक्च्युली आता हे पॉसिबिलिटी कोणाची किती आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. तर मग आता काय करूया, ही रिॲक्शन वापरायची का नाही वापरायची ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक करूया. चलो, व्हिडिओ पॉज करून लिहून घेतलं तरी चालेल. बघा आता काय करायचं आहे, चलो आता बघा, ह्या सगळ्या रिॲक्शन मध्ये मी एक स्टेटमेंट लिहून देतो, ते लिहून घ्या. इन ऑल दीज रिॲक्शन्स, कुठल्या न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन्स, इन ऑल दीज रिॲक्शन्स एलिमिनेशन ऑकर्स, elimination occurs side by side. बरोबर आहे का.
and thus alkenes are formed. Alkenes are formed. Hence, these reactions are not preferred for alcohol preparation. For alcohol प्रिपरेशन. काय अर्थ आहे? जिथं जिथं ही रिॲक्शन केली जाईल, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन केली जाईल, सबस्टिट्यूशनची रिॲक्शनच्या सोबत साइड बाय साइड एलिमिनेशनची रिॲक्शन होते आणि एलिमिनेशनची रिॲक्शन अल्किल हॅलाइडची झाली की अल्किन्स तयार होतात. म्हणून ही रिॲक्शन NCERT मध्ये प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलमध्ये दिलेली नाही. मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की ही रिॲक्शन NCERT दिलेली नाही, तरी पण आपण का शिकतो? तर का दिली नाही हे माहीत पाहिजे की नाही. का दिली नाही? तर सबस्टिट्यूशनच्या रिॲक्शन सोबत कुठली रिॲक्शन होण्याची शक्यता असते? एलिमिनेशनची रिॲक्शन. ते एलिमिनेशनची रिॲक्शन झाली की अल्किन्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल काय करूया आपण? जस्ट मिनिट. CH3CH2Br बरोबर आहे का? ह्याच्यामध्ये आपण काय ॲड केलं बघा? KOH ॲड केलं. KOH कसं होतं आपलं? ॲक्वियस KOH होतं. तर काय तयार होणार इथं? ॲक्वियस KOH ॲड केलं तर हे अल्किल हॅलाइड आहे का? हे इथाइल ब्रोमाइड आहे. काय होणार आहे? हा OH इथे येणार, हा Br इकडे येणार. म्हणजे तुमचं स्ट्रक्चर काय राहील? CH3CH2 बोला OH प्लस KBr. हे काय तयार झालं तुमचं? इथाइल अल्कोहोल. परंतु कधी होणार आहे? जर तिथं कुठली रिॲक्शन झाली, सबस्टिट्यूशनची रिॲक्शन झाली, तर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. म्हणजे OH इथं जाईल आणि Br इकडे जाईल. बट हे ॲक्वियस KOH आहे, हा स्ट्रॉंग बेस आहे. इथं इलिमिनेशनचे सुद्धा चान्सेस आहेत. इलिमिनेशन म्हणजे काय होणार आहे? हा Br निघून जाईल, ॲट द सेम टाइम इकडचा एक हायड्रोजन निघून गेला, या कार्बनवरून Br निघून गेला, या कार्बनवरून हायड्रोजन निघून गेला, दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड आला. समजा इलिमिनेशन झालं तर प्रोडक्ट असा तयार होईल, CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस KBr प्लस H2O. हे अल्किन तयार होईल. काय तयार होणार तुमचं? अल्किन तयार होणार आहे. पण त्या कंडिशनमध्ये कुठली रिॲक्शन होणार आहे? इलिमिनेशन रिॲक्शन झाली तर. आता सबस्टिट्यूशन कधी होणार, इलिमिनेशन कधी होणार, ह्याचा क्रायटेरिया कसा असतो? तुम्हाला 4 प्रकारचे रिॲक्शन आपण SN1 SN2 उलट लिहितो मी, SN2 SN1 इलिमिनेशन 1 इलिमिनेशन 2 अशा ह्या 4 प्रकारच्या रिॲक्शन्स आपण काय केल्या आहेत? अल्किल हॅलाइड टॉपिकमध्ये बघिटलेल्या आहेत. त्याच्यात प्रायोरिटी कशी असते? तुमचे टाइप्स ऑफ अल्किल हॅलाइड असतात, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. हे बघा, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्किल हॅलाइड्स असतात. जर तुमचा SN2 व्हायचा असेल, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे बॅकसाइड अटॅक होऊन इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन व्हायचं असेल आणि एका न्यूक्लियोफाईलच्या जागी दुसरा न्यूक्लियोफाईल यायचा असेल, तर त्याचा क्रायटेरिया असा असेल की प्रायमरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन टर्शरी. याचा अर्थ काय? तुमच्याकडे 2 अल्किल हॅलाइड आहेत, एक प्रायमरी आणि एक सेकंडरी आहे, तर त्याची SN2 ची रिॲक्शन प्रायमरीची जास्त होईल, सेकंडरीची कमी, टर्शरीची कमी. परंतु ह्या तिघांच्यासाठी सुद्धा जर क्रायटेरिया घेतला तर असेल, टर्शरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन प्रायमरी असतो. टर्शरी अल्किल हॅलाइडची रिॲक्शन जास्त होते. ह्या 3 रिॲक्शन SN1 एलिमिनेशन 1 एलिमिनेशन 2 मध्ये टर्शरीची जास्त होत्यात, सेकंडरीची कमी आणि प्रायमरीची अतिशय कमी होणार आहे. म्हणजे काय? आता हे अल्किल हॅलाइड कुठलं आहे? आपलं प्रायमरी आहे, 1 डिग्री अल्किल हॅलाइड. हे 1 डिग्री अल्किल हॅलाइड असल्यामुळे इथं सबस्टिट्यूशन होईल. पण समजा तुम्ही इथं टर्शरी अल्किल हॅलाइड घेतलं, CH3CH3OH आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही KOH किंवा NaOH ॲक्वियस ॲड केलं तर कुठली रिॲक्शन होणार आहे? सॉरी इथं Br पाहिजे होतं. Br हा OH ह्या Brच्या जागी येऊन तुमचं टर्शरी ब्युटिल अल्कोहोल तयार व्हायला पाहिजे होतं का नाही? व्हायला पाहिजे होतं, पण होणार नाही, बिकॉज दिस इज अ टर्शरी अल्किल हॅलाइड. आणि जर तुमचं टर्शरी अल्किल हॅलाइड असेल तर ह्या 3 रिॲक्शन काय? एलिमिनेशन रिॲक्शन होऊ शकते. म्हणजे कशी होणार? हा Br निघून जाईल आणि ह्यातला एक हायड्रोजन निघून जाईल, इथं डबल बॉन्ड येणार, म्हणजे तुमचं स्ट्रक्चर कशाच होणार आहे?
आयसोब्युटिलीनचं स्ट्रक्चर तयार होऊ शकतं प्लस KBr प्लस H2 एलिमिनेशन रिॲक्शन होणार आहे. जर तुमचं प्रायमरी अल्किल हायड्राइड असेल, तुम्ही ॲक्युएस KOH ॲड केलं तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन होऊन अल्कोहोल होईल. पण जर तुमचं टर्शियरी अल्किल हायड्राइड असेल, तुम्ही ॲक्युएस KOH ॲड केलं तर सबस्टिट्यूशन होणार नाही, एलिमिनेशन होऊन अल्किन तयार होईल. आलं लक्षात. त्यामुळं काय करायचं आहे, प्रायमरी अल्किल हायड्राइड घेतलं की अल्कोहोल, टर्शियरी अल्किल हायड्राइड घेतलं की अल्किन. व्हॉट अबाउट सेकंडरी 2 डिग्री अल्किल हायड्राइड घेतलं तर अल्कोहोल पण तयार होतंय आणि अल्किन पण तयार, दोन्ही प्रोडक्ट तयार होत असतात. त्यामुळं ह्या रिॲक्शननं अल्कोहोल तयार करू शकत नाही. आपण का तयार करू शकत नाही, इथं अल्किन पण तयार होत नाही. आपल्याला पाहिजे काय, अल्कोहोल. आपल्याला हवं आहे अल्कोहोल, तयार होतं काय, अल्कोहोल पण तयार होतं, पण साईड बाय साईड काय तयार होतं, अल्किन पण. नको असलेला प्रोडक्ट तयार होत असतो. म्हणून काय करतो आपण, ही रिॲक्शन जनरली अल्कोहोलच्या प्रिपरेशनसाठी वापरत नाही. लक्षात आलं का. आता काही गोष्टीची अडचण काय, जर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत नसतील तर हा क्रायटेरिया कळणार नाही. ह्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही अल्किल हायड्राइडच्या आपल्या SN1 SN2 ह्याचे जे काय पार्ट 1 2 3 4 लेक्चर्स मी दिलेत ती काढून बघायची, जेणेकरून हे एकदा समजलं. एलिमिनेशनचे रिॲक्शन्स मी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अल्केनमध्ये सांगितलेत, E1 E2 सांगितलेत, SN1 SN2 पण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अल्केनमध्ये सांगितलेत. पहिल्यांदा ते बघितलं ना तरच हे शब्द कळतील. बॅकसाइड अटॅक, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, कार्बोकॅटायन फॉर्मेशन, देन SN1 SN2 ह्या सगळ्या गोष्टी मागल्या टॉपिकमध्ये कव्हर झाल्या असतील तर हे व्यवस्थित समजणार आहे तुम्हाला. इथंपर्यंत लक्षात आलं का. इथं आपली पहिली मेथड संपते. इथं आज आपण या व्हिडिओमध्ये थांबणार आहे. पुढलं काय असेल ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया. चलो, थँक्यू.